मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदीमध्ये आपल्याला देतो आहे. राज्य की बृहन्मुंबई महानगरपालिका सहित 29 महानगरपालिका का चुनाव कार्यक्रम मैं घोषित कर रहा हूं. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026. चुनाव की तारीख 15 जनवरी 2026. चुनाव की तारीख 15 जनवरी 2026. मतगणना 16 जनवरी 2026. मतगणना 16 जनवरी 2026. Now I will tell this election program in English. I am declaring the election schedule of 29 municipal corporation in Maharashtra. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Withdrawal of candidature 2nd January 2026. Withdrawal of candidature 2nd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Date of poll 15th January 2026. Date of poll 15th January 2026. Counting of votes 16th January 2026. Counting of votes 16th January 2026. So this is the election schedule. तर अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. अंतिम मतदाराचा अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु आपल्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाहीये किंवा ज्या प्रिंटआउट राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंटआउट अद्याप दिला जात नाहीये. मुंबई महापालिकेचे बालनवार सांगतायत, तुम्ही सांगितलं आहे की मतदार याद्यांच्या प्रिंटआउट आता लगेच देऊ नका, पहिल्या काही मतदार याद्यांच्या प्रिंटआउटमध्ये काही भूल असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी काही गडबड करतायत असं फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता, तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे
आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. परंतु आता प्रिंटआउट राजकीय पक्षांना प्रिंटआउट दिल्या जात नाहीये. प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे सर्व राजकीय पक्षांना.